नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण अंकगणिती श्रेणी ठीक आहे याचा सराव संच 3.1 पूर्ण कंप्लीट केला होता. त्याच्यामध्ये आपण अंकगणिती श्रेणी कशी ओळखायची ठीक आहे, त्याचं पहिलं पद कसं काढायचं, त्याच्यानंतर त्याचा सामायिक फरक कसा काढायचा, आपण हे सगळं त्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. बरोबर आहे. सो या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जर समजा आपल्याला एखादी अंकगणिती श्रेणीची किंमत काढायची असेल, म्हणजे थोडक्यात एखादं आपल्याला पद काढायचं असेल. समजा तुम्हाला म्हटलं मी एक अंकगणिती श्रेणी दिली आणि तुम्हाला म्हटलं मी एखादं पद काढा, मग ते पद कसं काढलं जातं ठीक आहे. सो या सगळ्यांचा आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे. सो आता बघा की आपल्याला जर समजा अंकगणिती श्रेणीचं एखादं पद काढायचं आहे, जसं की समजा तुमच्याकडे आहे बघा, एखादं उदाहरण घेऊया आपण ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये जसं आपण उदाहरण घेतलं होतं तसं या लेक्चरमध्ये आपण परत एकदा उदाहरण घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे. आता बघा, समजा तुमच्याकडे ठीक आहे की समजा तुमच्याकडे असं दिलंय 2, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 6 ठीक आहे, त्याच्यानंतर 8 आणि पुढे तुम्हाला असं दिलेले संख्या खूप साऱ्या. आणि आता तुम्हाला सांगितलं की असं 2 4 6 8 आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की 20वा नंबर जो आहे किंवा 20वं पद जे आहे ते कोणतं येईल हे सांगा ठीक आहे. सो आता 20वं पद काढायचं म्हणजे काय होईल बघा की तुम्हाला काय करावं लागेल, याचा फरक काढावा लागेल. म्हणजे 2 आणि 4 मधला कितीचा फरक आहे, 4 आणि 6 मधला कितीचा आहे. मग तुम्हाला लक्षात येईल काय बरं की या दोघांमध्ये 2चा फरक आहे, या दोघांमध्ये 2चा फरक आहे, या दोघांमध्ये 2चा फरक आहे. बरोबर आहे. मग तुम्ही असे 2 2 ऍड करत 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 जाणार कुठपर्यंत, त्याच्या 20व्या पदापर्यंत. आता कितवं पद आहे सध्या, चौथं पद आहे. बरोबर. मग 20व्या पदापर्यंत जायचं म्हटल्यावर मग काय होईल बरं, मग आपल्याला असं लक्षात येईल की इथं आपला वेळ फार जाणार आहे. बरोबर आहे. जसं मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा की आपला हा जो टॉपिक आहे ठीक आहे, हा टॉपिक तुम्हाला काय सांगितलं होतं, अंकगणिती श्रेणी हा जो टॉपिक आहे हा फक्त 10वीसाठी नाही आहे, तर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी जा, जेईला वगैरे तिथे सुद्धा हा चॅप्टर आहे ठीक आहे. ॲज इट इज तुम्हाला परत कुठल्या कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम द्यायचे असतील तर तिथं सुद्धा असतात, तिथं तर असे प्रश्न फार जास्त असतात बघा की तुम्हाला हे पद काढायचंय, हा सांगा मग कसं काढलं जातं ठीक आहे. सो या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला इथे या लेक्चरमध्ये किंवा याच्या पुढच्या लेक्चरमध्ये जे पण लेक्चर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली करता येईल. मग आपण काय सांगितलं होतं बघा पहिल्यांदा की अंकगणिती श्रेणी आहे का कसं ओळखायचं, की जे आपल्याला संख्या दिल्यात त्यांचा आपण काय करत होतो की सामायिक फरक काढत होतो. म्हणजे कसं, दुसऱ्या संख्येमधून पहिली संख्या वजा करत होतो, तिसऱ्या संख्येमधून दुसरी संख्या वजा करत होतो. बरोबर आहे. चौथ्या संख्येमधून तिसरी संख्या वजा करत होतो आणि मग असं करत करत मग आपण काय करत होतो, त्यांचा सामायिक फरक म्हणजे एक स्थिर संख्या येते का सारखी येते का बघत होतो. त्याला आपण काय म्हणत होतो बघा, त्याला आपण डी म्हणत होतो. बरोबर आहे. आणि मग जर डी तुमचा सारखा आला तर मग तुम्ही काय म्हणत होतात की ती अंकगणिती श्रेणी आहे. आणि मग आपण त्याचं पहिलं पद ठीक आहे, शेवटचं पद किंवा जे पण असेल त्या संख्या आपण बघितल्या होत्या. बरोबर आहे. आता तुम्हाला काय सांगितलंय बघा, आता सांगितलंय तुम्हाला अंकगणिती श्रेणीचे n वे पद काढा. n वे पद म्हणजे काय, जसं मी म्हटलं तुम्हाला त्यांनी कितवं सांगितलं आता 20वं. सो n ही काय झालं तुमचं 20 झालं. n म्हणजे काय, तुम्हाला कोणतं पण संख्या विचारू द्या, त्यांनी कोणतं पण पद विचारू द्या, ते तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येतं, त्याला म्हणतात n वे पद ठीक आहे. सो लक्षात ठेवा याला कसं काढलं जातं. आता समजा आपल्याला याला काढायचं असेल तर कसं काढलं जातं, जसं मी तुम्हाला हे उदाहरण घेऊन दाखवलं होतं बघा की तुम्हाला याचं की जसं की समजा आता आपण एक उदाहरण घेतलं होतं 2 4 6 आणि 8, तुम्हाला सांगितलं होतं मी याचं 20वं पद काढा. आता ऍक्च्युली आलं कसं बरं हे पद, त्याचा फॉर्म्युला कसा आला, आपण अगोदर थोडंसं त्याचा विचार करू. बघा, जर पहिलं पद काढायचं असेल ठीक आहे, सो त्याला आपण T1 म्हणतो बघा. जर तुम्हाला पहिलं पद काढायचं असेल तर तुम्ही त्याला ए म्हणत होता. बरोबर. दुसरं पद काढायचंय तर त्याला तुम्ही काय म्हणत होता बघा, a + d. बरोबर. तिसरं पद काढायचंय तर त्याला तुम्ही कसं काढलं होतं बघा मागच्या लेक्चरमध्ये a + 2d. किंवा तुम्हाला चौथं पद काढायचंय तर त्या लेक्चरमध्ये काय दिलं होतं बघा, a + 3d. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं होतं की तुम्हाला जे पद काढायचंय त्याच्यापेक्षा एक इथं कमी पाहिजे. बरोबर आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला असं काढत 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 जायचंय, तुम्हाला सांगितलं मी tn काढा. कोणतं पद काढा बघा, tn म्हणजे काय, n व पद काढा. आता बघा सिंपल त्याचा फॉर्म्युला कसा तयार झाला बघा, सगळ्यांमध्ये ए बदललाय का, नाही, सगळीकडे ए तसाच आहे बघा. म्हणजे याचा अर्थ तुमचा याच्यामध्ये पण ए तसाच येईल. बरोबर. इथं पण डी आला बघा, इथं पण डी आला, इथं पण डी आला, इथं पण डी आला होता, पण इथं 0 असल्यामुळे त्याला गुणल्यावर काय झालं, 0 झालं होतं. सो याचा अर्थ तुमचा डी पण बदलला नाही. बरोबर आहे. डी पण तसाच आला. पण आता हे लक्षात आलं का बघा, पहिलं पद काढलं होतं ते इथं डी काहीच नव्हता, दुसरं काढलं तर डी 1 आला, तिसरं काढलं तर डी 2 आले. बरोबर आहे. चौथं काढलं तर डी 3 आले. म्हणजे याचा अर्थ काय झालं की तुम्हाला जे पद काढायचंय त्याच्यापेक्षा एकनी इथं कमी भेटायले. बरोबर आहे. एकनी काय भेटायला लागले, कमी. मग मला n काढायचंय तर मग तिथं काय भेटायला पाहिजे बरं, एक n कसा भेटायला पाहिजे आपल्याला, कमी. म्हणजेच काय आला पाहिजे बघा की प्लस
n मायनस 1 इंटू डी. बघा याच्यापेक्षा इथे एकनी कमी असेल. समजा बघा तुम्ही इथे 10 ठेवा, इथे 10 ठेवलं तर काय होईल, 10 मायनस 1 9 येईल. बरोबर आहे. इथं तुम्ही 4 ठेवा, तिथं 4 मायनस 1 किती येईल बघा, 3 येईल. ऑटोमॅटिकली याच्यासारखं येते. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात आपल्याला काय करायचंय, थोडक्यात आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की हा तुमचा फॉर्म्युला झालाय. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही कोणतं पण पद काढू शकता याच्यावरून, तुम्हाला जे विचारलं ते. फॉर्म्युला काय बघा, त्याला रीड कसं करता, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. इंटू म्हणजे काय, गुणाकार आहे. डीचा आणि या n मायनस 1चा काय, गुणाकार आहे. इथं पण बघा डीचा आणि 2चा गुणाकार आहे डी आहे, इथं डीचा आणि 3चा गुणाकार आहे, तसं इथं डीचा आणि n मायनस 1चा काय, गुणाकार आहे. लक्षात येते कसं सोडवले. ठीक आहे. सो हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. इंटू मीन्स काय, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सो इथं इंटू मीन्स काय, मल्टिप्लिकेशन आहे. आता तुम्हाला याचं कितवं पण पद विचारू द्या, 20वं पद विचारू द्या, नाही तर 40वं पद विचारू द्या, कुठलंही पद विचारलं तर आपण त्याला इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. मग कसं करणार बघा, याचं जर 20वं पद काढायचं असेल आपल्याला, तर बघा तुम्हाला काय दिले बरं, तुम्हाला सूत्रामध्ये काय दिले, ए म्हणजे कोणतं पद असतं बरं, पहिलं पद. बरोबर आहे. त्याच्यानंतर डी म्हणजे काय बरं, त्यांचा सामायिक फरक कसा काढतो आपण, T2 मायनस T1. बरोबर आहे. किंवा T3 मायनस T2 कशाने काढा, सामायिक फरक काढतो. त्याच्यानंतर n म्हणजे काय, तुम्हाला कितवं पद विचारलंय, पहिलं विचारलंय, दुसरं, तिसरं. आणि Tn म्हणजे काय असतं बघा, Tn म्हणजे शेवटचं पद असतं. लक्षात ठेवा, Tn म्हणजे काय, शेवटचं पद. आणि n म्हणजे काय, n म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ कितवं पद विचारलंय, n म्हणजे काय, कितवे पद. तुम्हाला जेवढे दिलेत तेवढे पद इथं सांगायचे. ठीक आहे. जसं की आता तुम्हाला सांगितलं मी, याच्यामध्ये 20वं पद सांगा. याचा अर्थ n काय झालं बरं, n झालं तुमचं 20. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे बघा. तुम्हाला काय काय लागणार आहे, तुम्हाला लागणार आहे ए, तर आपण ए घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे n म्हणजे कितवं पद, तर आपण ते घेणार. आणि त्याच्या नंतर लागणार आहे डी म्हणजे काय, त्यांचा सामायिक फरक. मग सामायिक फरक कसा काढतो बघा, T2 मायनस T1 म्हणजे दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. म्हणजे 4 मधून 2 गेले तर किती येतील, 2. इथे पण बघा 2 येतील, इथे पण किती येतील, 2. म्हणजे यांचा डी किती झाला तुमचा, डी झाला तुमचा 2. लक्षात आलं. आता हे सूत्रामध्ये ठेवून द्या बघा. सूत्र काय सांगताय, Tn बरोबर ए किती आहे तुमचा बघा, याच्यामध्ये 2 अधिक बघा ए किती आहे तुमचा, 2. बरोबर आहे. 2 अधिक त्याच्यानंतर काय सांगितलं, n मायनस 1. n म्हणजे कितवं पद विचारलं होतं आपल्याला, 20वं. त्याच्यातून एक मायनस करा आणि डी नी त्याला गुणा. डी म्हणजे काय, जे तुमचा सामायिक फरक आला तो. आता बघा हे 2 तसंच ठेवा. ठीक आहे. 20 आणि मधून एक गेलात किती होतील, 19. आणि त्याला कितीने गुणायचं बघा, 2 नी. म्हणजे आपण त्याला कितीने गुणलंय, 2 नी गुणलंय. ठीक आहे. सो यांची वजाबाकी करायची आणि मग गुणायचे. मग काय होईल बघा, 2 तसंच. बरोबर आहे. आणि 19 दोन्ही किती होतील, 38. यांची जर बेरीज केली तर किती येईल बरं, 40. याचा अर्थ याचं जे 20वं पद आहे ते किती आहे, 40 आहे. लक्षात आलं काय केले आपण, सूत्र घेतलं, सूत्रामध्ये किंमत टाकली आणि त्याच्यानुसार त्याला सोडवले. लक्षात येते. सो हे सूत्र फार महत्वाचं आहे. या धड्यासाठी तुम्हाला जर Tn काढायचं असेल तर त्याचं सूत्र पाठ करावं लागेल. Tn म्हणजे काय, तुम्हाला कितवं पद काढायचंय ते. सो त्याचं सूत्र काय बघा, ए अधिक n वजा 1 गुणिले डी. ठीक आहे. सूत्र लक्षात ठेवा. आता आपण जाऊया आपल्या सराव संचकडे. याच्यामध्ये काहीच नाहीये, हे फक्त मी एक बेसिक एक्झाम्पल दिलं होतं. सो आपण जाऊया आपल्या सराव संचकडे आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला सोडवायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता बघा हे जे घेतले आपण, ठीक आहे, हे तुमचं जे पुस्तकामध्ये तुम्हाला दिले होते आपण त्याचे एक्झाम्पल घेतलेले आहे. ठीक आहे. सो थोडंसं तुम्हाला व्यवस्थित दिसते की नाही ते बघा, कारण की मे बी तुम्हाला थोडंसं ब्लर पण होत असेल. ठीक आहे. कारण की ती स्क्रीनशॉट काढलेली आपण. बट तुम्ही बुक तुमच्या समोर ठेवा, मी काय काय दिलंय तुम्हाला ते सगळं एक्सप्लेन करतो आणि आपल्याला कसं सोडवायचं, ठीक आहे, हे पण तुम्हाला मी सांगतो. आता बघा पहिल्यांदा दिले आपल्याला 1. ठीक आहे. आपल्याला काय काय दिले बघा, 1, त्याच्यानंतर दिले 8, त्याच्यानंतर दिले 15, त्याच्यानंतर दिले 22. ठीक आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं की हे जे चौकटीत ज्या संख्या दिल्यात, ठीक आहे, ते हे पूर्ण करा. आता पूर्ण करा म्हणजे किती सोपं आहे बरं. पहिल्यांदा काय विचारलंय बरं बघा, इथं ए विचारले. ए म्हणजे काय बरं, पहिली संख्या किती दिली आहे, 1. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या चौकटीत तुम्ही काय लिहिणार, ए बरोबर 1 लिहिणार. दुसरं काय दिले बघा, इथं काय विचारलं, T1. आता T1 म्हणजे पण काय बरं, पहिलीच संख्या, म्हणजे ती पण किती आहे तुमची, 1 आहे. बरोबर आहे. T1 म्हणजे पण काय, पहिली संख्या, ती पण किती आहे तुमची बघा, 1 आहे. बरोबर आहे. पहिल्यांदा ए म्हणजे 1, T1 म्हणजे पण 1. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, नसेल तर अगोदर पाठीमागचं लेक्चर बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय चाललंय. ठीक आहे. कारण की पाठीमागचं आल्याशिवाय हे तुम्हाला येणारच नाही. त्याने विचारलं आपल्याला ह्या चौकटी पूर्ण करायच्या. सो ए म्हणजे पहिलं पद, T1 म्हणजे पण पहिलं पद होतं. त्याच्यानंतर T2 म्हणजे कोणतं पद बरं, दुसरं पद. सो T2 किती आहे तुमचा, 8. त्याच्यानंतर T3 म्हणजे काय बरं, तिसरं पद. तो किती आहे तुमचा बघा, 15. बरोबर आहे. सो T3 म्हणजे तिसरं पद. आता तसं त्यांनी सांगितलं हे पुढचे पण लिहा. अजून कोण आहे बरं आपल्याकडे, T4 आहे. मग ते पण लिहून काढू आपण, 22. ते सांगितलं नाही पण आपण लिहिले. त्याच्यानंतर काय सांगितलं बघा, T2 मायनस T1 काढा. आता बघा T2 मायनस T1, तर T2 किती आहे बरं, 8 मायनस T1. T1 किती आहे, 1.
जर याची वजाबाकी केली तर किती येईल बरं 7. बरोबर आहे. सो याच्यामध्ये काय सांगितलं बघा तुम्हाला T2 मायनस T1 काढा. याच्यात काय सांगितलं बरं T3 मायनस T2 काढा. सो T3 मायनस T2. T3 किती आहे बरं 15 मायनस 8 हे किती आले बरं 7. आणि पुढे काय सांगितलं D सांगा. D म्हणजे काय बरं यांची जी वजाबाकी करून जे आन्सर आलं ते म्हणजे ते किती आलं बरं आपलं 7. सो D तुमचं 7 आलं. लक्षात आलं काय करायचंय. T1 म्हणजे पहिलं पद, A म्हणजे पण पहिलं पद आहे, T2 म्हणजे दुसरं पद, T3 म्हणजे तिसरं पद, त्याच्यानंतर T2 मधून T1 वजा करायचा ते लिहायचं, त्याच्यानंतर T3 मधून T2 वजा करायचा म्हणजे 15 मधून 8 7 राहतील आणि D म्हणजे काय त्यांचा सामायिक जो फरक येईल आपल्याला तो सांगायचा किती येतो. लक्षात येते कसं सोडवते. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा सेम तसंच दिलंय 3 दिलंय 6 दिलंय 9 दिलंय 12 दिले. मग मला सांगा पहिलं पद काय येईल बरं. पहिलं पद यायला पाहिजे तुमचं 3. बरोबर आहे. सो पहिलं पद तुमचं येईल 3, त्याच्यानंतर दुसरं पद 6, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर किती येईल बरं 12. आता त्यांनी सांगितलं T3 मधून T2 मधून T1 वजा करा म्हणजे काय की 6 मधून 3 वजा करा किती राहतील बरं 3 राहतील. इथे काय सांगितलं बघा T3 मधून T2 वजा करा म्हणजे T3 किती आहे 9, 9 मधून 6 वजा केले तर किती राहतील बरं 3. आणि हे जे वजाबाकी असते यालाच आपण काय म्हणतो D म्हणतो. एवढंच लिहायचं होतं. तिसऱ्या प्रश्नामध्ये सेम तसंच -3 -8 -13 आणि -18 दिलेत. ठीक आहे. इथं पण काय करावं लागेल बरं T1 म्हणजे -3, T2 म्हणजे काय बरं -8, T3 म्हणजे काय बरं -13 आणि T4 म्हणजे काय बरं -18. आता इथं काय सांगितलं बघा T2 मधून T1 वजा करा. आता हे दाखवतो बघा जरा थोडेसे मायनसचे चिन्ह आहेत. आता बघा काय सांगितलं T2 वजा T1 करा. मग आता बघा T2 किती आहे बरं तुमचा -8 आहे. ठीक आहे वजा. आता T1 किती आहे बघा तुमचा -3 आहे. -3 म्हणजे इथं कंस टाकावं लागेल. बरोबर आहे. कारण की आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं जेव्हा संख्या मायनस येते तेव्हा तुम्हाला कंस टाकावा लागतो. कारण की या कंसानी कंसाला मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटनी ब्रॅकेटला तर पॉझिटिव्ह होणार येते. म्हणजे हे -8 तसाच राहील आणि मायनसनी मायनसला गुणलं तर काय होईल बरं प्लस. म्हणजे -8 मधून जर 3 गेले तर किती राहतील बरं -5 राहतील. म्हणजे याचा अर्थ यांचा जो सामायिक फरक येणार आहे तो तुमचा किती यायला पाहिजे तो -5 यायला पाहिजे. इथं परत त्यांनी विचारलं बघा ए म्हणजे काय बरं पहिलं पद. मग आता पहिलं पद तुम्हाला माहिती आहे पहिलं पद किती बरं -3. लक्षात येते कसं सोडवते. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण तसंच करायचं बघा 70 60 50 40. सो पहिलं पद 70 नंतर 60 नंतर 50. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं बरं ए म्हणजे पहिलं पद. आता इथं डायरेक्ट डी विचारले. आता यांनी सोडवायला नाही सांगितलं. मग डायरेक्ट डी विचारलं म्हणजे काय 60 मधून 70 वजा करा म्हणजे किती राहतील बरं -10. लक्षात येते. सो हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता हे मी इथं लिहिलं नाहीये त्याचं कारण काय बरं कारण की आपण ऑलरेडी लेक्चर्समध्ये बघितले पाठीमागच्या त्याच्यामुळे हे देण्याची गरज नाहीये वाटत मला तरी. कारण की तुम्ही चांगला अभ्यास केला असेल त्याचं जर सराव संच व्यवस्थित सोडवला असेल परत तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी परत एकदा कळायला लागतील काय दिले आणि काय नाही. ठीक आहे. ओके. सो आता हे लास्टचा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे. आपल्याला काय काय दिलंय त्याच्यानुसार आपण काय करूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सो आता बघा पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय सांगितलंय प्रश्न क्रमांक 2 मध्ये की खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. म्हणजे आपल्याला आहे का ते ठरवायचंय. मग अंकगणिती श्रेणी कसं ठरवतो बरं आपण तर त्यांचा सामायिक फरक काढतो. बरोबर आहे. आणि सामायिक फरक कसा काढतो तर दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करतो, तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करतो. बरोबर आहे. आणि ते असेल तर मग त्यांनी काय सांगितलं बघा त्याचं 20वे पद काढायचंय. कितवं पद काढायचं बघा 20वे पद काढायचंय. मग आता 20वे पद काढायचंय म्हणजे मी याच्या अगोदरच सांगितलं बघा की तुम्हाला इथं आता TN चा फॉर्म्युला वापरावा लागेल. आता याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये TN चा वापरायचा नव्हता. याच्या अगोदरचा जो प्रश्न होता तो तुमचा अगोदरच्या सराव संचवर अवलंबून होता. ठीक आहे. इथे तुम्हाला तसं नाहीये. इथे तुम्हाला काय करावं लागेल 20वे पद काढायचं म्हणजे TN चा फॉर्म्युला वापरायचा आहे. सर्वात अगोदर चेक करू आपण की अंकगणिती श्रेणी आहे का. मग अंकगणिती श्रेणी कशी ओळखणार बघा तर पहिल्यांदा पद लिहिणार. T1 म्हणजे किती बरं -12, त्याच्यानंतर T2 म्हणजे किती बरं -5, त्याच्यानंतर T3 म्हणजे किती बरं 2, त्याच्यानंतर T4 म्हणजे किती बरं 9. बरोबर आहे. आणि अशा तुम्हाला संख्या दिल्यात. त्याच्यानंतर T4 झाल्यानंतर T5 किती आहे बरं 16. बरोबर आहे. त्याच्यानंतर T6 किती आहे बरं 23 आणि त्याच्यानंतर T7 किती आहे बरं 30. आपण काय केलं पहिल्यांदा जे पद दिले ते लिहून टाकले. ठीक आहे. आपल्याला जेवढे पद दिले तेवढे लिहिले. आता तुम्हाला काय करायचं बरं याचा सामायिक फरक काढायचा आहे. म्हणजे कसं दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. बरोबर आहे. म्हणजे T2 मधून T1 तर T2 किती आहे बघा -5 मायनस T1 किती आहे बरं -12. बघा T2 मायनस T1 T2 -5 आहे आणि T1 किती आहे बरं -12 आहे. बरोबर आहे. आता बघा मायनस आलं म्हणून मी कंस टाकला. याला जर सोडवलं तर काय होईल बरं हे -5 तसंच मायनसनी मायनसला गुणलं तर काय होईल बरं प्लस आणि किती येईल बरं इथं 12. ठीक आहे. सो इथं तुमचं किती राहायला पाहिजे बरं -5 आणि 12 म्हणजे एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे वजा बाकी होईल. बरोबर आहे. आणि 12 मधून 5 गेल्यानंतर किती राहतील बरं तर तुमचे 7 राहायला पाहिजे.
लक्षात येते. सेम तसं बघा आता T3 मायनस T2 काढा. तर T3 किती आहे बघा तुमचा, T3 आहे तुमचा 2 मायनस T2 किती आहे बघा -5. ठीक आहे. परत याला जर सोडवलं तर हे 2 तसंच मायनसनी मायनसला गुणलं तर +5 होतील आणि 2 आणि 5 किती होतील बरं 7. लक्षात येतं. तसंच तुम्ही T4 मायनस T3 करा. आता बघा T4 किती बरं तुमचा, T4 आहे तुमचा 9 बरोबर आहे आणि T3 किती आहे बरं तुमचा 2 बरोबर आहे. म्हणजे 9 मधून 2 गेले तर किती राहायला पाहिजे, परत इथं पण 7 राहायला पाहिजे. लक्षात येते. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा बघा T5 मधून ठीक आहे काय वजा करायचंय तुम्हाला, T4 वजा करायचा आहे. T5 किती आहे बघा 16. ठीक आहे. T5 किती आहे बघा तुमचा 16 आहे. त्याच्यानंतर 9 आणि नंतर 16 आहे. ठीक आहे. सो 16 जर T4 16 आहे तुमचा, याची जर वजाबाकी करायची म्हणलं तर T5 मधून T4 जर वजा केला तर किती राहील बघा, 16 मधून 9 वजा करावं लागतील बरोबर आहे. सो आपल्याकडे किती राहतील, परत आपल्याकडे परत 7 राहतील. लक्षात येतं का, परत आपल्याकडे 7 राहतील. लक्षात आलं काय काय केलं मी. लक्षात ठेवा इथं T4 मायनस T3 काढलं, इथं T3 मायनस T2, इथं T2 मायनस T1 आणि इथं T5 मायनस T4. आता सेम इथं T6 मायनस काय करावं लागेल बरं, T5 काढावं लागेल बरोबर आहे. सो T6 किती आहे बघा तुमचा 23 वजा किती करावं लागतील बरं 16. मग याचं पण उत्तर किती येईल बरं 7च येईल. लक्षात येतं काय काय केलं, सगळे काढून बघा त्यांनी दिले तेवढे तेवढे. आणि जर त्यांनी सांगितलं असतं अंकगणिती श्रेणी आहे तर मग तुम्हाला हे सगळं काढायची गरज आहे का बरं, नाहीये, मग काढायची गरज नाही. लक्षात येतं. त्याच्यानंतर बघा T जर तुम्हाला पुढचा काढायचा असेल, किती काढायचं बघा T, आता तुम्हाला किती घ्यावं लागेल T7. त्याच्या पुढचा किती घ्यावं लागेल बघा, इथं काय घेतला का आला का T6 मायनस T5. आता कोणता घ्यावा लागेल बरं, T7 मायनस T6. लक्षात येतं. सो T7 किती बघा आपल्याकडे 30 मायनस T6 किती बघा आपल्याकडे 23. मग याची वजाबाकी केली तर किती येते 7. मग आता मला सांगा याचं 7 आलं, याचं 7 आलं, याचं पण 7 आलंय बरोबर आहे. हे पण 7, हे पण 7 आणि हे पण 7. याचा अर्थ सगळ्यांचा सामायिक फरक कसा आला, सारखा आला. म्हणजे याचा अर्थ तुमचा जो D आहे तो किती आलाय 7 आलाय. मग जर सगळ्यांचा सामायिक फरक सेम आला असेल तर याचा अर्थ हे काय बरं अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणणार तर दिलेली ठीक आहे श्रेणी ही अंकगणिती श्रेणी आहे. का बरं, कारण त्यांचा सामायिक फरक कसा आला, सारखा आला. ठीक आहे. चला मग आता आपण याला सोडून बघूया की आपल्याला याचं 20वं पद काढायचंय. ठीक आहे. सो काय काय संख्या दिल्यात बघा. आता आपण पुढच्या पेजवर घेऊया. हे तुम्हाला लिहून घ्यायचं तर तुम्ही पॉज करून नंतर लिहून घ्या. ठीक आहे. सो काय दिले बघा आपल्याला -12 -5 आणि 2. काय काय दिले बघा -12 -5 आणि -2. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिले बघा 9 16 23 आणि 30. ठीक आहे. 9 16 23 आणि किती दिले बघा 30. लक्षात येते. हे तुम्हाला दिले. आता तुम्हाला काय सांगितलं बरं की तुम्हाला सांगितलं याचं 20वं पद काढा. कितवं पद काढायचं बघा 20वे पद. ठीक आहे. मग आता लक्षात ठेवा की तुम्हाला जर पद काढायचं असेल तर तुम्हाला कोणतेही पद सांगू द्या, 20वं नाही 40वावं 50वं 100वं कोणतेही सांगू द्या, तर तुम्हाला हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे कोणता बघा TN चा. ठीक आहे. कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा TN चा. काय फॉर्म्युला सांगितला बरं A अधिक N वजा D बरोबर आहे. A प्लस N मायनस 1 इंटू D. तर तुम्हाला हेच फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला कितवंही पद विचारू द्या, तुम्हाला कितवं जरी पद विचारलं तर तुम्ही त्याला यानेच सोडवणार आहात. लक्षात येते. ठीक आहे. आता बघा तर आता काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला काय काय दिलं ते लिहायचं. तुम्हाला काय लागणार आहे बघा, तुम्हाला लागणार आहे A म्हणजे काय बरं पहिलं पद. सो आपण A लिहिणार. पहिलं पद किती दिले बरं -12. त्याच्यानंतर लागणार आहे N म्हणजे काय कितवं पद. तुम्हाला कितवं पद काढायला सांगितलं बरं 20वं. आणि त्याच्यानंतर लागणार आहे D. आता D आपण याच्या अगोदरच्याच एक्झाम्पल मध्ये म्हणजे तेच एक्झाम्पल आहे पण अगोदर आपण काढून टाकला. सगळ्यांचा D सारखा आलाय म्हणजे किती आलाय बरं 7. सो इथं D तुम्हाला किती लिहावं लागेल 7 लिहावं लागेल. लक्षात आलं. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला A लागणार होता, N लागणार होता, D लागणार होता. आपण ते सगळं लिहून घेतलं. सगळं लिहिलं. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. आता आपल्याला पद कितवं काढायचं बघा, N कितवं काढायचंय 20वं. म्हणजे N च्या जागी इथं 20 ठेवायचं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर A म्हणजे किती बघा आपल्याकडे -12. त्याच्यानंतर अधिक N म्हणजे किती बरं आपल्याकडे 20 बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यातून एक वजा करायचंय. ठीक आहे. 20 मधून काय करायचं आपल्याला बघा एक वजा करायचंय आणि त्याला कितीने गुणायचं बरं 7नी. 7नी का, कारण की इथं D सांगितलंय ना आणि D किती आपल्याकडे बघा 7 आहे. लक्षात येते का काय सांगतोय मी की पहिल्यांदा आपल्याला सूत्र लिहायचं. सूत्र लिहिल्यानंतर काय करायचं, काय दिलं ते लिहायचंय. म्हणजे काय दिले म्हणजे आपल्याला काय काय लागणार आहे. आपल्याला A लागणार आहे, आपल्याला N लागणार आहे, आपल्याला D लागणार आहे. आपण ते सगळं लिहून घेतलं.
त्याच्यानंतर हे सगळं सूत्रामध्ये ठेवायचं. तर असं आलं. अजून याला सोडवलं नाही आपण, फक्त सूत्रामध्ये ठेवलंय. ठीक आहे. आता बघा याला जर सोडवलं तर काय होईल बरं, याला जर सोडवलं तर हे -12 तसेच राहतील, अधिक 20 मधून 1 गेला तर किती राहतील बरं इथं 19, आणि त्याला गुणिले किती राहणार आहे बरं 7. लक्षात येते, 20 मधून 1 गेला तर 19 राहतील, बरोबर आहे, आणि त्याला गुणिले किती आहे बघा 7. आता हे तसंच ठेवा. ठीक आहे. T20 बरोबर -12 अधिक, आता यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. आता 19चा टेबल येत असेल तर तुम्हाला ठीक आहे, नाही तर तुम्ही असा पण गुणाकार करू शकता. ठीक आहे. जर 19चा टेबल आला तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण जर समजा तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही असावाला स्कूलमधला गुणाकार पण करू शकता. ठीक आहे. आता हे गुणाकार तर तुम्हाला येत असेल बघा, 7 9 63. ठीक आहे. हा 4 6, त्याच्यानंतर 7 1 7, 7 आणि 6 किती होतील बघा 13, म्हणजे 133. ठीक आहे. चेक करा, 7 9 63 ला 3, 4 6. ठीक आहे. 7 1 7 आणि 6 13. सो इथे किती आले बघा 133 आले. लक्षात येतं. आता बघा त्याच्यातून किती वजा करायचे बरं, -12 वजा करायचे. 133 मधून किती वजा करायचे बघा 12. सो हे 3 मधून 2 गेला तर 1, 3 मधून 1 गेला तर 2, आणि हा 1, म्हणजे याचा अर्थ याचं जे 20वं पद सांगितलंय तो किती आला बरं 121. लक्षात येतं. काय केलं हे बघा, हे -a प्लस आहे, मग एक -1 प्लस असेल तर त्याची वजाबाकी होईल. काय केलं का आलं, पहिल्यांदा जे दिलं होतं आपल्याला त्याच्या आपण पहिल्यांदा पहिलं पद n आणि d काढलं, त्याच्यानंतर सूत्रात टाकलं. सूत्रात टाकल्यानंतर त्याला सोडवायचा प्रयत्न केला. तर लक्षात ठेवा, अगोदर हे सोडवायचं, अगोदर कंस सोडवा, त्याच्यानंतर बाहेरच्या संख्येने त्याला गुणा, मग जे आन्सर येईल ते याच्यामध्ये बेरीज होते का वजावट बाकी होते बघा, आणि ते फक्त इथं लिहून काढा. लक्षात येते. सो याचं 20वं पद किती असेल बरं 121 असेल. लक्षात येते कसं सोडवलं कसं नाही. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा. याच्यात काय सांगितलं बघा, दिलेली अंकगणिती श्रेणी ठीक आहे. त्यांनी सांगितलं की ही अंकगणिती श्रेणी आहे. मग अंकगणिती श्रेणी आहे तर आता तुम्हाला इथं ते T2 - T1 सगळे काढत बसायची गरज नाही. लक्षात येतं. सो ते सगळं काढायची गरज नाही, म्हणजे आपला टाइम वाचला. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं बरं त्यांनी, की या श्रेणीचे कितवे पद काढा बघा 24वे. मग याच्या अगोदर काय सांगितलं होतं बघा 20वे पद काढा. इथं काय सांगितलं बरं 24वे पद. मग सूत्र परत तेच वापरायचं. कोणतं बरं, Tn बरोबर a अधिक n वजा d. ठीक आहे. मग आता परत बघा याच्यात काय काय लागणार आहे बरं, याच्यात a लागणार आहे. a म्हणजे काय बरं पहिलं पद. सो पहिलं पद किती दिले बघा 12. ठीक आहे. त्याच्यानंतर n लागणार आहे. n म्हणजे काय कितवं पद काढायचं, कितवं पद काढायचं बरं 24वं, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण लागणार आहे बघा d. आता d तुम्हाला दिला नाही तर d कसा काढणार बरं, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करा. पण लक्षात ठेवा इथं तुम्हाला एकच काढायचं आहे T2 - T1. इथं तुम्हाला भले मोठे सगळे काढायची गरज नाही. जसं याच्या अगोदरच्या याच्यामध्ये बघा प्रश्नामध्ये आपण सगळे काढले होते. का बरं, कारण की हे अंकगणिती श्रेणी आहे का सांगितलं होतं. तर याच्यामध्ये तुम्हाला हे असलं काही काढायची गरज नाही. फक्त तुम्हाला काय करायचं एकच काढायचं आहे. सो T2 किती आहे बघा तुमचा 16, बरोबर आहे, -12 तर किती येईल बरं 4, बरोबर आहे. आता हे सगळं जे आलंय तुमचं हे फक्त या सूत्रामध्ये ठेवायचंय. कितवं पद काढायचं बघा 24वं. सो n किती आपल्याकडे 24. सो इथं ठेवा बघा T24 बरोबर a किती बघा आपल्याकडे 12 प्लस n किती आहे बघा आपल्याकडे n आहे 24 वजा 1, आणि त्याला गुणिले किती करायचं बरं 4. ठीक आहे. त्याला गुणिले किती करायचे 4. आता याला फक्त सोडवा बघा. आता 24वं पद कसं काढणार बरं आपण 12. ठीक आहे. अधिक आता 24 मधून 1 गेला तर किती राहतील 23 गुणिले 4. बघा 24 मधून 1 गेला तर 23 गुणिले 4. लक्षात ठेवा अगोदर कंस सोडवायचा मग याने गुणायचं. ठीक आहे. आणि मग याच्यात ऍड करायचं. आता या दोघांचा गुणाकार करायचा. आता परत तुम्हाला पाढा असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही असा गुणाकार केला तरी पण चालतं, काही फरक पडत नाहीये. ठीक आहे. असं सॉल्व्ह केलं तरी फास्ट होतं. फक्त तुम्हाला 10 पर्यंत तरी पाढे यायला पाहिजे. तसं 30 पर्यंत आले तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण नाही आले तर असा गुणाकार करा. काय होईल बघा 4 त्रिक 12 ला 2, हातचा आला 1, 4 2 8 आणि 1 9, म्हणजे किती आलं बरं 92. बरोबर आहे. याचा अर्थ काय करायचा आता बघा T24 बरोबर हे 12 अधिक किती करायचे बघा 92. ठीक आहे. आता याची जर बेरीज केली तर किती येईल बरं 92 आणि 12. ठीक आहे. किती होतील बरं 104. सो तुमचा जो 24वा पद आहे ते किती असायला पाहिजे 104 असायला पाहिजे. लक्षात येतं कसं काढलं हे सूत्र पाठ करा. a अधिक n वजा d. ठीक आहे. a म्हणजे पहिलं पद, n म्हणजे तुम्हाला कितवं काढायचं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर d म्हणजे काय त्यांचा सामायिक फरक, ते सूत्रात ठेवा आणि सोडवा. तुम्ही कोणतेही पद काढू शकता. लक्षात ठेवा हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तसंच तुम्हाला हे 10वीला पण आहे आणि 12वी 11वीला सुद्धा ज्यावेळेस तुम्ही जेईची एक्झाम तयारी करसाल सिक्वेन्स सिरीज म्हणून चॅप्टर आहे तिथं पण याचा वापर करायचा आहे. लक्षात येते. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा. प्रश्न क्रमांक 3 त्याच्यात काय सांगितलंय. ठीक आहे. म्हणजे चौथा प्रश्न त्याच्यात सांगितलं बघा की आपला एक प्रश्न राहिलाय का चेक करा एकदा इथं. ठीक आहे. नाही बरोबर आहे. हां
सो चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा तुम्हाला, की खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. म्हणजे ही श्रेणी दिली आहे, याचं 19वे पद काढायचं आहे. ठीक आहे. मग बघा आता ऑलरेडी तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, की ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सगळे T1 T2 T3 T4 यांच्या वजाबाक्या करत बसायचं नाही. पहिल्यांदा डायरेक्ट तुम्हाला कितवं पद सांगितलं म्हणजे त्याचं सूत्र लिहा, a अधिक n वजा d. बरोबर आहे. आता आपल्याला a लागणार आहे. a म्हणजे कोणतं पद बरं, पहिलं पद. सो पहिलं पद आहे 7. त्याच्यानंतर n म्हणजे कितवं पद काढायचंय, 19वे. ठीक आहे. त्याच्यानंतर d म्हणजे काय, सामायिक फरक. कसा काढतो बरं, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. म्हणजे कशामधून, 13 मधून 7 वजा करायचे. म्हणजे किती राहतील बरं, 6. बरोबर आहे. सो तुमचे किती आले इथं, 6 आले. लक्षात आलं काय केलं आपण. सो d पण आले, a पण आले, n पण आले. आता सूत्रामध्ये ठेवून द्या. सूत्र काय बरं, Tn. आता n म्हणजे कितवं पद, 19वे पद. लक्षात ठेवा इथं सुद्धा तुम्हाला n ची किंमत लिहावं लागेल ना. Tn म्हणजे तिथं पण n ची किंमत लिहावं लागेल. सो 19वे पद झालं. जसं आपण T4 काढतो ना, T4 म्हणजे काय, चौथं पद. तसं T19वे पद. लक्षात आलं. सूत्र काय बघा, a किती आहे तुमच्याकडे, 7 अधिक n कितवं पद आहे, 19वे. त्याच्यातून एक वजा करा इंटू d किती आहे तुमच्याकडे, 6. आता याला परत सोडवलं तर किती येईल बघा, हे 7 तसंच अधिक 19 मधून 1 गेला तर किती येतील, 18 गुणिले किती येईल, 6. ठीक आहे. लक्षात ठेवा अगोदर हे कंस सोडवायचं आहे, मग त्याला 6 ने गुणायचं आहे. ओके. सो आता परत तुम्हाला 18चा पाडा येत असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही 18 गुणिले 6 असं करू शकता. ठीक आहे. आता मी हे इथं प्रत्येक वेळेस तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय की बऱ्याच जणांना गुणाकार नाही आला तर अशा गोष्टी लक्षात येतात की असा गुणाकार केला तरी जमतं. ठीक आहे. सो तुम्ही इथं मल्टिप्लाय करू शकता. ठीक आहे. सो 6 ने मल्टिप्लाय करा. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 7 36 6 7 42 6 8 48. ठीक आहे. सो इथं 8 येतील, हातचे आले 4, 6 1 6 6 आणि 4 किती होतील, 10. ठीक आहे. सो किती येईल, 108. याचा अर्थ काय झालं बरं, T19 बरोबर 7 अधिक 108. ठीक आहे. सो याच्यात तुम्हाला काय करायचं, त्याला ऍड करायचं. ते किती होईल बरं, 2 दिले तर 110 होतील आणि ते 5 म्हणजे किती आलं बरं, 115. म्हणजे याचं T19वे पद किती आहे, 115 आहे. लक्षात येते. सॉरी 115. 2 दिलेत आणि 5 राहिलेत ना, 115 आहेत. लक्षात येतं. सो 19वे पद जर गुणाकार येत नसेल तर तुम्ही असा पण करू शकता. येत असेल तर ते तर सिंपल आहे, 18 गुणिले 6. ठीक आहे. सो कसंही केलं तर तुम्हाला एकच आन्सर येणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय की 27वे पद काढा. सेम तीच प्रोसेस, काहीच फरक नाहीये. तुम्हाला कितवं पद सांगितलं आता काढायला, 27वे. मग त्याचं सूत्र काय बघा, Tn बरोबर a अधिक n वजा d. ठीक आहे. मग आपल्याला काय काय लागणार आहे ते लिहून घेऊ अगोदर. काय लागणार आहे, a म्हणजे किती, 9. त्याच्यानंतर n म्हणजे कितवं पद, 27वे. त्याच्यानंतर d कसा काढतो बरं, T2 मायनस T1. तर T2 किती आहे तुमच्याकडे बघा, T2 आहे तुमच्याकडे 4 वजा 9 म्हणजे किती यायला पाहिजे बरं, वजा 5. लक्षात आलं काय केलं. सिंपल कन्सेप्ट आहे, एकदम सोपी एक्सरसाइज आहे. लक्षात ठेवा तुम्हाला सांगितलं कितवं पद काढायचं, पद काढायला सांगितलं की तुम्हाला हेच सूत्र डोळ्यासमोर दिसायला पाहिजे. Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू d. लक्षात येते. सो आपण ह्या किमती काय करू, आपल्या प्रश्नामध्ये ठेवून देऊ. बघा यांच्या जागी किती ठेवणार, यांच्या जागी ठेवणार आपण 27 इज इक्वल टू a म्हणजे पहिलं पद किती आपल्याकडं 9 अधिक n म्हणजे परत किती 27 वजा 1 आणि त्याला गुणिले किती बरं -5 आहे. त्याला गुणिले किती बघा -5. आता याची जर तुम्ही वजाबाकी केली तर किती होईल बरं, हे इथे येईल तुम्हाला 26. बरोबर आहे. इथे येईल तुम्हाला 26 बघा आणि त्याला गुणिले किती येईल बरं -5. लक्षात येतं. हे 9 तसंच. आता परत यांचा जर गुणाकार येत असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही इथं गुणाकार करू शकता 26 गुणिले 5. ठीक आहे. सो 5 सक 30, हातचे आले 3, 5 दोन्ही 10 आणि 3 किती होतील 13 म्हणजे किती आलं बरं 130. पण हा प्लस आहे हा मायनस आहे. सो प्लस गुणिले मायनस काय येईल बरं इथं मायनस. धन गुणिले ऋण काय तर ऋण. सो 26 गुणिले 5 130. सो इथे येईल 130. याची जर वजाबाकी केली तर किती होईल बरं 130. हा प्लस आहे हा मायनस आहे. सो 130 मधून 9 गेले तर किती राहतील 121. पण आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल, ते म्हणजे कोणतं मायनसचं. लक्षात येतंय. ते म्हणजे कोणतं द्यावं लागेल आपल्याला मायनसचं. सो याचं 27वे पद जे आहे ते किती आहे -121. लक्षात येते, कळतंय, क्लिअर आहे कसं सोडवतोय. सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला कितवंही पद विचारू द्या, त्यांनी कितवंही विचारू द्या, तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. फक्त काय माहित पाहिजे त्याचा सूत्र काय, Tn बरोबर a अधिक n वजा इंटू d. a म्हणजे पहिलं पद, n म्हणजे तुम्हाला कितवं पद काढायचं ते, आणि d म्हणजे काय त्यांचा जो सामायिक फरक येतो तो. लक्षात येते कसं सोडवायचं. सो तुम्ही त्याला एवढ्या इझिली कॅल्क्युलेट करू शकता. लक्षात येते. ठीक आहे. आता बघा याच्या पुढचे पण प्रश्न आहेत. ठीक आहे. पण लेक्चर्स आपलं मोठं होईल त्याच्यामुळे आपण काय करूया, पुढचे जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत ठीक आहे 6 7 8 9 तर ते पुढच्या आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे.
सो थोडासा अभ्यास करा. बघा, हे खूप महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, तुम्हाला पुढे याचा फ्युचरमध्ये पण भरपूर यूज करायचा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकता, किंवा काही ॲडिशनल तुम्हाला अजून वेगळं शिकायचं असेल तर ते पण बघू शकता. ठीक आहे. सो तुम्ही चॅनलला कंटिन्यू राहा, म्हणजे याचा तुम्हाला बेनिफिट होईल. 10वी नंतर आपण सुट्ट्यामध्ये खूप सारे फाउंडेशनचे क्लासेस पण घेणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला 11वी 12वीसाठी होईल. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.